2023 हे वर्ष जसं राजकीय घडामोडींसाठी लक्षात राहिलं तसंच ते ड्रग्ज माफिया ललित पाटील, दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता यांच्यासोबत राजकीय लागेबंधांच्या आरोपांनी सुद्धा गाजलं। महापालिकेमध्ये झालेल्या कोविड घोटाळाही 2023 मध्ये सुरुवात ते शेवटपर्यंत चर्चेत राहिलाय। 2023 ला निरोप देताना ज्या घटनांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिलं, डॉक्टर्स पोलिसांपासून ते राजकारण्यांच्या नीतिमत्तेला धक्का लावल्या, अशा घटनांचाही मागोवा घेणं गरजेचं बनतं। 2 ऑक्टोबर 2023 रोजी ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला आणि त्यानंतर उघड झालेल्या ललितच्या कारनाम्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसला। कारण ललित आणि त्याच्या साथीदारांनी नाशिक जिल्ह्यात अक्षरशः ड्रग्जचे कारखाने उघडले होते। ललितच्या कारनाम्यांसह त्याला फरार करण्यामागे डॉक्टरांचाही सहभाग उघड झाला। त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यावरून राजकारणही रंगलं। महाविकास आघाडीनं याच प्रकरणावरून नाशिकचे पालकमंत्री असलेल्या दादा भुसेंवर आरोपांची सरबत्ती केली। त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्षही पाहायला मिळाला। मुंबई पोलिसांची आणि महाराष्ट्र पोलिसांची इतकी बदनामी केव्हाही झाली नव्हती जितकी अलीकडच्या काळामध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये जे होतंय। आणि म्हणून या बाबतीमध्ये अधिष्ठता याला ताबडतोब बडतर्फ करणार का आणि पोलीस खात्यामधले असे तत्सम अधिकारी ज्यांच्या अखत्यारीत हे सगळं ससून हॉस्पिटल असेल, ऐरावत जेल असेल किंवा तत्सम या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्याच अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का? या संदर्भात कुठेही कोणालाही पाठीमागे सरकार घालणार नाही, घालू देणार नाही, कोणी असू द्या। कारण हा आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे आणि ज्या प्रकारचा हा अटॅक, हा एक प्रकारचा अटॅकच आहे, हा आपल्यावर होतोय, याचा अतिशय कडक मुकाबला झाला पाहिजे। आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो, पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना 311 खाली डिसमिस करून टाकलेला आहे। ललित पाटील प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत असतानाच अधिवेशनात नितेश राणेंनी सलीम कुत्ता प्रकरणाला वाचा फोडली। सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता, पार्टी करतो। ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर आणि दाऊदचा हस्तक असलेला सलीम कुत्ता यांचा एकत्र नाचतानाचा व्हिडिओ बॉम्ब टाकत सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षमध्ये तो पार्टी करतो एका बरोबर। उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता, पार्टी करतो। पण अधिवेशन संपेपर्यंत सलीम कुत्ताचे अनेक अंशी लागेबंधे असल्याचं समोर आलं। खडसेंनी महाजनांचे फोटो दाखवत भाजपवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला, तर अधिवेशनानंतर राऊतांनी सलीम कुत्ताच्या पॅरोलचा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांची कोंडी करण्याचा डाव टाकला। संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतो त्याची चौकशी करा। जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतात, त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझं स्तर खाली गेलेला नाही। अजून तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा। ललित पाटील, सलीम कुत्ता या प्रकरणांआधी कोविड घोटाळ्यावरून चांगलंच राजकारण पेटलं होतं। बॉडी बॅग घोटाळ्यावरून सुरू झालेल्या आरोपांचं सत्र अखेर SIT चौकशीपर्यंत येऊन ठेपलं। एकंदरीतच सलीम कुत्ता आणि कोविड घोटाळ्यांसारख्या प्रकरणात कारवाईपेक्षा त्यांचं राजकारणच अधिक झाल्याचं पाहायला मिळालं। आता 2023 ला निरोप देताना पुन्हा ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती राज्यात घडू नये हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।